नमस्कार. आपल्या भारत देशामध्ये 2023च्या आकडेवारीनुसार हार्ट अटॅकच्या केसेस ज्या आहेत त्या 18 लाखाहून अधिक आहेत. आता 2024 चालू आहे. कदाचित त्याच्यामध्ये वाढही झाली असेल. तर त्यामध्ये दुसरी एक असे की सगळा सर्वे केला व्यवस्थित जात पण नाही. प्रॉपर सर्वे झाला तर ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त केसेस आपल्याला हार्ट अटॅकने झालेले आपल्याला भारत देशामध्ये आपल्या बघायला मिळतील. आता त्या संदर्भात जो आता आकडा मी सांगितला हा कदाचित कमी असेलच, हेच मी तुम्हाला आता सांगतोय. तर त्या संदर्भात त्याची कारण मीमांसा काय आहे, ही अशा पद्धतीचे जे हार्ट अटॅक्स येत आहेत त्या संदर्भातली कारण मीमांसा आपण ह्याचा अभ्यास आत्ताच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व जे वास्तव कथन माझ्याकडनं होईल ते वास्तवतेचं की बाबा ह्याच्यामध्ये आपल्याला ही कारणं कशा पद्धतीने आपण रोखू शकू, दैनंदिन जीवनामध्ये जगताना हे कशा पद्धतीने रोखू शकू ह्याबद्दलचं मी विवेचन आत्ता करणार आहे. मी आहे डॉक्टर राजोपाध्ये. आपण पाहतात शाकल्य कट्टा. सर्वप्रथम आपण कारण बघू. त्यातलं पहिलं महत्वाचं एक कारण असं दिसतं ह्याच्यामध्ये की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे, म्हणजे गुठळी तयार होणे, हृदयाची रक्तवाहिनी आकुंचन होणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामुळं हा हार्ट अटॅक होतो, हे कारण आहे. त्याच्यानंतरचं दुसरं कारण जर आपण बघितलं तर विषाणूजन्य जे आजार आहेत. आता आपल्याला आत्ताच आपण 1-2-3 वर्षापूर्वी कोविड होऊन गेला. तर ह्या कोविडमध्ये बऱ्याच जणांना हा कोविड बरा झाल्यानंतर सुद्धा हार्ट अटॅक आलेले आहेत. नुसतं कोविडच असं नाही तर अन्य विषाणूजन्य जरी आजार तुम्हाला एका वेळेला असे झाले तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा संभव हा नाकारता येत नाही. त्यामुळे हे झालं दुसरं कारण. त्याच्यानंतरचं कारण एक आहे महत्वाचं, म्हणजे उतार वय. की जसजसं तुमचं वय वाढायला लागतं तसं शरीरामध्ये एजिंग प्रोसेस चालू होते, झीज वय चालू होते. त्याच पद्धतीने रक्तवाहिन्या हृदयाची सुद्धा झीज होते आणि ह्याचा परिणाम म्हणून हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावून किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर सर्वश्रुत कारण आहे म्हणजे व्यसन. दारू आहे, सिगारेट आहे, ह्या पद्धतीची जी व्यसनं आहेत. इव्हन आता ड्रग ॲडिक्शन सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. हे एक त्याचं महत्वाचं कारण आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे व्यसन हे अतिशय मोठं कारण ह्याच्या मागं आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर बऱ्याच जणांना उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशरचा त्रास असतो. आता त्याची कारणही अनेक आहेत, पण आपण आता हार्ट अटॅकची जी काही कारणं आहेत त्या कारणामध्ये एक उच्च रक्तदाब हे एक महत्वाचं कारण ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर रक्तामधील LDL वाढणे. LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपिड. हे लो डेन्सिटी लिपिड जर तुमचं वाढलं गेलं रक्तामधलं तर ऑटोमॅटिक रक्तवाहिन्या ज्या आतल्या बाजूला आहेत ह्याच्यामध्ये एक प्रकारचं आवरण तयार होत असतं, एक फुगीरपणा तयार होत असतो व आतला जो व्हॉल्यूम आहे ज्याला लुमेन म्हणतो तो लुमेन हा कमी कमी व्हायला लागतो. पर्यायानं हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो. HDL चांगलं म्हणजे हाय डेन्सिटी लिपिड्स जे आहेत हे शरीराला चांगले असतात, पण लो डेन्सिटी लिपिड जे आहेत हे शरीराला अतिशय घातक आहेत. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे स्थूलता. सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे. लोक बरीचशी अकार्यक्षम आहेत, कष्ट करत नाही आहेत. काही जणांचे व्यवसायच असे आहेत की बैठेच व्यवसाय आहेत. त्यामुळे सुद्धा त्यांना व्यायामाचा अभाव असल्यामुळं स्थूलता वाढते. खाण्यापिण्याचं अतिप्रमाण वाढले. काहीच्या चंगळवादामुळे सुद्धा ही स्थूलता आपल्याला बघायला मिळते.
त्यामुळे स्थूलता हे एक महत्वाचं कारण आहे. त्यानंतर स्थूलतेबरोबरच दुसरं कारण जोडून येतं म्हणजे मधुमेह. मधुमेहामध्ये जे आर्टेरिओपॅथी होती, डायबेटिक आर्टेरिओपॅथी, डायबेटिक नेफ्रोपॅथी, डायबेटिक रेटॅनोपॅथी, मधुमेहामुळे रक्तवाहिन्या खराब होतात. आणि ह्या रक्तवाहिन्या खराब होतात म्हणजेच काय होते, हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होणार आहेत. पर्यायानं हार्ट अटॅक येण्याचा संभव आहे. त्यामुळे मधुमेह हे एक महत्वाचं कारण आहे. त्यानंतरचं एक कारण येतं म्हणजे चयापचय संस्थेमध्ये बिघाड होणे. आता जे फास्ट लाईफ आहे, लोकांना खायला प्यायला वेळ नाहीये, पटापटा खातात, काही जण डबा घेऊन जातात, काही जण डबा विसरला तर बाहेरच खातात, काही जण संध्याकाळी पार्टीला जातात. ह्या ज्या गोष्टी घडतायत, ह्या गोष्टीमुळे तुमची चयापचय क्रिया एकसंध राहत नाहीये. त्या पचनावर तुमच्या ताण येतोय. जंक फूड सारखे पदार्थ जर तुम्ही खाण्यात तुमच्या आले, चहा कॉफी सारखे पदार्थ अति पिण्यात आले, विविध सॉफ्ट ड्रिंक्स तुमची पिण्यात आली, तरी सुद्धा तुमची चयापचय क्रिया ही बिघडणार आहे. त्यामुळे चयापचय क्रिया जर बिघडली तर ऑटोमॅटिक मेटाबॉलिक लोड वाढणार आहे. आणि हा मेटाबॉलिक लोड वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांचे विकार म्हणजेच हार्ट अटॅक हा तुम्हाला होण्याचा संभव नाकारता येत नाही. त्यानंतरचं एक महत्वाचं कारण आहे म्हणजे अनुवंशिक. वडिलांना, काकाला, मामाला, आजीला कुणाला जर हार्ट अटॅक होऊन गेला असेल तरी सुद्धा पुढच्या पिढीमध्ये तो हार्ट अटॅक होण्याचा पूर्णतः संभव नाही, पण ती एक शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनुवंशिकता एक त्याचं मधले कारण आहे. अजिबात व्यायाम न करणे हे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे. तुमच्या शरीराला जर हालचालच नसेल तर तुमचं पचन व्यवस्थित होणार नाही, चयापचय बिघडणार. चयापचय बिघडले की तुम्ही हृदयविकाराला निमंत्रण देता. त्यामुळं व्यायाम वेळेवर करणे ह्याला अतिशय महत्व आहे. आणि जे नाही करत त्यांना हे हृदयविकार होण्याचा धोका हा जास्त आहे. त्याचबरोबर निकृष्ट अन्न सेवन करणे, शिळ अन्न सेवन करणे. बऱ्याच जणांना शिळ अन्न खाण्याची सवय असते. आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा सकाळी तयार केलेलं फ्रीजमध्ये ठेवायचं, फ्रीजमधून बाहेर काढायचं, संध्याकाळी ते गरम करायचं, खायचं. ह्याच्यामुळे सुद्धा अग्निमांद्य निर्माण होतं, चयापचय संस्थेवर लोड येतो आणि ह्याच्यामधून सुद्धा हार्ट अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर एक महत्वाचं कारण असं आहे ते म्हणजे मानसिक तणाव, स्ट्रेस. हा स्ट्रेस कोणाला नाहीये, शाळेतल्या मुलांना सुद्धा आता हल्ली स्ट्रेस आहे. त्यामुळे शाळेतली मुलं सुद्धा तुम्ही बघाल तर स्थूल दिसायला लागलीत. काही काही मुलं फारच स्थूल होत आहेत. तर त्याच्यामागचं ते कारण म्हणजे ती फार खातायत हेच नुसतं असं नाहीये, किंवा त्यांना आई वडील फार खायला घेतात असं पण नाहीये. तर त्याच्यामागचं एक दुसरं कारण असं की मानसिक ताणतणाव सुद्धा ह्या मुलांच्या बाबतीत सुद्धा आता वाढलेला आहे. आणि बाकीच्या तरुण वर्गाला सुद्धा ताणतणाव भरपूर आहे. त्याचबरोबर वयस्क माणसांना सुद्धा ताणतणाव वाढलेला आहे या धावपळीच्या युगात. त्यामुळे मानसिक ताण हे अतिशय महत्वाचं त्यामध्ये कारण आहे. आणि सगळ्यात शेवटचं एक कारण महत्वाचं मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे स्वतःचे स्वतः औषधं खाणे. काय झालं, गुडघा दुखला, काय झालं, डोकं दुखलं, मेडिकलमध्ये जा, गोळी आण. त्या गोळीचे परिणाम काय आहे त्या फार्मासिस्टला सुद्धा माहीत नसतं. आणि तो तुम्हाला बिनधास्त गोळ्या देतो, तुम्ही त्या बिनधास्त खातात, पण त्याचे सूक्ष्म परिणाम शरीरावर होत असतात व त्याचा परिणाम म्हणून सुद्धा तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा संभव नाकारता येत नाही. तर ही झाली संपूर्ण कारणं. आता ह्या कारणांना आपण कशा पद्धतीने रोखू शकू? काही गोष्टी तुमच्या हातात आहेत, काही गोष्टी हाताबाहेरच्या आहेत. उदाहरणार्थ ज्यांची जेवणा खाण्याची सोय वेळेवर होऊच शकत नाहीये, ज्यांना शिफ्ट ड्युटीज आहेत, ज्यांना मानसिक ताण हा काही केलं तरी राहणारच आहे, तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला शरीरामध्ये कशा पद्धतीने शरीर आपलं चांगलं ठेवता येईल, कशा पद्धतीने सगळ्या संस्था, पचन संस्था, रक्तव संस्था ह्या नियमित ठेवता येतील, ह्या संदर्भात मी तुम्हाला काही औषधं सुचवणार आहे. ती औषधं म्हणजे पदार्थ आहेत, आपल्या रोजच्या जीवनातले हे पदार्थ आहेत. पण हे पदार्थ युक्तीनं तुम्ही जर रोज सेवन केले तर ह्या सगळ्या गोष्टींपासून, ह्या सगळ्या कारणांपासून होणारी जी काही पॅथॉलॉजी आहे, जी काही विकृती निर्माण होणार आहे, त्या विकृतीला तुम्ही थोपवू शकता.
त्यातला पहिला पदार्थ आहे सुंठ. सुंठ ही सगळ्यांना परिचित आहे. आता ही सुंठ कशी आहे, तर ही सुंठ वातनाशक आहे. वात नाडी संस्थान जे म्हणतो त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं काम करणारी आहे. सर्व वात व्याधी विनाशक आहे. आणि सुंठीला एक पर्यायी नाव आयुर्वेदाने दिले, ते म्हणजे विश्व भैषज असं म्हटलेलं आहे. म्हणजे जगाचं औषध असं त्याला संबोधलेलं आहे. एवढी सुंठीमध्ये ताकद आहे. उत्तम त्रिदोषनाशक आहे. तिन्ही दोषांपैकी कुठलाही दोष वाढला तरी त्याला साम्यावस्थेत आणण्याची ताकद ही सुंठीमध्ये आहे. त्याबरोबर हृदयाच्या रक्तवाहिन्या ह्यांना बलकारक आहे. हृदयाला आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांना हे बलकारक आहे आणि कफनाशक आहे. फाजील जर कफ तुमच्या शरीरामध्ये वाढ होत असेल तर कफानं विबंध होणार आहे. म्हणजे रक्ताचा संचार जो व्हायला पाहिजे, सर्क्युलेशन जे व्हायला पाहिजे ते प्रॉपर होत नाही. मग ते सुद्धा व्यवस्थित होण्यासाठी कफनाशक हा गुणधर्म ह्या सुंठीमध्ये सांगितला आहे. त्याच्यानंतरचा पदार्थ येतो तो म्हणजे मिरी. मिरी तुम्ही रोजच्या जेवणाखाण्यामध्ये सुद्धा वापरता. आता ही मिरी कशी आहे, तर ही वातवाहिन्यांना उत्तेजना देणारी मिरी आहे. म्हणजे ज्या ज्या वातवाहिन्या आपल्या शरीरामध्ये काम करतायत त्या काम करणाऱ्या वातवाहिन्यांना पर्यायानं रक्तवाहिन्यांना ही उत्तेजना मिळणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा एक गुण त्याच्यामध्ये असा आहे की कृमिक नाही. मिरी ही कृमिक नाही. आयुर्वेदामध्ये कृमीचे हृदरोग वर्णन केलेलं आहे. म्हणजे तुमच्या पोटामध्ये जर शरीरामध्ये कृमींची संख्या वाढली तरी सुद्धा तुम्हाला कृमीचे हृदरोग होऊ शकतो असं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळे कृमिग्नाश एक ऍक्शन ही आपल्याला अपेक्षित आहे. कृमिग्न कार्य हे ह्याच्यामुळं मिरीमुळं चांगल्या पद्धतीनं होतं. त्याचबरोबर ते पाचक आहे. पोटामधला गॅस नष्ट करणारा आहे मिरी. गॅस नष्ट करणार असल्यामुळं तुमच्या हृदयावर जो काय भार येणार आहे तो कमी होणार आहे. त्याचबरोबर रक्तवाहिन्या उत्तेजक आहेच आहे. वातवाहिन्या उत्तेजक आहे, रक्तवाहिन्या उत्तेजक आहे. मेदाचं छेदन करणार आहे. आता रक्तवाहिन्यांमध्ये जो मेद लो डेन्सिटी लिपिड जे वाढतं आणि जो मेदाचा थर आतमध्ये तयार होतो आणि त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात किंवा त्या रक्तवाहिन्यातला आतला व्हॉल्यूम जो आहे तो कमी होतो, आतला अवकाश कमी होतो आणि मग तिथं जो मेद आहे त्याचं छेदन करणं हे सुद्धा मिरीचं अतिशय उत्तम कार्य आपल्याला बघायला मिळतं. ह्या अनुषंगाने ती विबंधनाशक आहे. विबंध म्हणजे काय? बंद म्हणजे कुठेतरी अडले, तुमची सर्क्युलेशन कुठेतरी थांबली तरी सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर ते सर्क्युलेशन प्रॉपर करणं, विबंध नाश करणं हे मिरीचं एक मोठं काम इथं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतरचा जो एक पदार्थ आहे तो म्हणजे पिंपळी. आता पिंपळी सहसा आपण मसाल्याच्या पदार्थात वापरत नाही, हा औषधीच पदार्थ आहे, पण नाव ऐकून सगळ्यांना माहित आहे. तर ही पिंपळी कशी आहे, तर ही वातव्याधीवर उत्तम काम करणारी आहे. त्याचबरोबर यकृत आणि प्लीहा उत्तेजक आहे. म्हणजे आयुर्वेदानं रक्तव संस्थेचं मूळ ठिकाण जे सांगितलेलं आहे ते म्हणजे रक्तवाहिन्या, यकृत आणि प्लीहा. हे यकृत आणि प्लीहा तुमच्या स्वच्छ पाहिजेत, ह्या कार्यक्षम पाहिजेत, तर तुमचं हृदय सुद्धा चांगलं चालणार आहे, तुमच्या किडनी सुद्धा चांगल्या काम करणार आहेत. त्यामुळं त्याला उत्तेजना देणारं असं हे औषध आहे. त्याचबरोबर हे रक्तवर्धक आहे. ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताणू कमी झालेले आहेत त्यांना पिंपळीचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर अतिशय सुंदर एक गुण आहे पिंपळीचा, तो म्हणजे रसायनी आहे. रसायनी याचा अर्थ असा आहे की एका धातूपासून दुसऱ्या धातूची निर्मिती करण्याची, म्हणजे झीज भरून काढण्याची प्रक्रिया ही पिंपळीमुळे घडत असते. तसंच फुफ्फुसांना ती बल देणारी आहे. हृदयाकडनं फुफ्फुसाकडं, फुफ्फुसाकडनं हृदयाकडं जे रक्त जातं, तुमच्या हृदयामध्ये हृदयाकडं जे रक्त जातं म्हणजे तुमच्या फुफ्फुसामध्ये सुद्धा ताकद लागते ना. फुफ्फुसाकडनं हृदयाकडे रक्त न्यायला ताकद लागते.
म्हणजे फुफ्फुसं तुमची सक्षम पाहिजेत. जसं हृदय सक्षम पाहिजे तसं हृदय आणि फुफ्फुस एकमेकावर अवलंबून असल्यामुळं फुफ्फुस सुद्धा सक्षम पाहिजे. त्यामुळं फुफ्फुसांना बल देणारी अशी ही पिंपळी आहे. आता हे कसं वापरायचं कसं, हे 3 गोष्टी आहेत. ह्या तिन्हीचं समप्रमाणात चूर्ण करून तुम्ही ठेवा. समप्रमाणात म्हणजे काय करायचं, समजा एक 10 ग्रॅम सुंठ घेतली, 10 ग्रॅम मिरी घेतली आणि 10 ग्रॅम पिंपळी घेतली. ह्या तिन्हीचं बारीक चूर्ण करायचं आणि ते चूर्ण तुम्ही बाजारामध्ये सुद्धा हे चूर्ण तयार मिळतं. त्या चूर्णाचं नाव आहे त्रिकटू चूर्ण. ह्या तिन्हीला मिळून एक नाव आहे, ते म्हणजे त्रिकटू. हे तिन्ही पदार्थ तिखट असल्यामुळं, कटू म्हणजे संस्कृतमध्ये कटू म्हणजे तिखट, तिखट असल्यामुळे ह्याला त्रिकटू असं नाव दिलेलं आहे. तर ह्याचं चूर्ण तुम्हाला बाजारामध्ये रेडीमेड सुद्धा मिळतं. आता हे चूर्ण घ्यायचं कसं, हे तिन्ही पदार्थ मिक्स केलेलं चूर्ण कसं घ्यायचं, तर नित्यनेमानं घ्या. मधी एक 8 दिवस त्याला विश्रांती द्यायची, 8-10 दिवस नाही घ्यायचं. कारण हे तिन्ही पदार्थ तसे गुणानं उष्ण पण आहेत. त्रिदोषनाशक जरी असले तरी उष्ण पण आहेत. त्यामुळे अति प्रमाणात सुद्धा घ्यायचे नाही. आणि त्याची मात्रा किती घ्यायची आहे तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये, तर रोज सकाळची वेळ अतिशय महत्वाची. दुपारी संध्याकाळी नाही, सकाळी तुम्ही रोज 45 मिलीग्राम ते 75 मिलीग्राम, मिलीग्राम म्हणते, ग्रॅम म्हणत नाही मी, मिलीग्राम, 45 मिलीग्राम ते 75 मिलीग्राम एवढीच मात्रा रोज सकाळी तूप आणि साखरेबरोबर घ्यायची. आता ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी ती मधाबरोबर घेतली तरी चालेल किंवा नुसती तुपाबरोबर घेतली तरी चालेल. आणि जे स्थूल लोक आहेत त्यांनी काय करायचं, तर 45 ते 75 मिलीग्राम, म्हणजे हे 45 ते 75 अशी का मात्रा सांगितली आहे, काही जणांचं वजन कमी असतं, 40 किलो आहे, 45 किलो, 50 किलो आहे, त्यांनी 45 मिलीग्राम घ्यावी. काही जणांचं वजन 80 किलो आहे, 85 किलो आहे, त्यांनी 75 मिलीग्राम पर्यंत ही मात्रा घ्यायला हरकत नाही. जे स्थूल आहेत त्यांनी मधाबरोबर घ्यावे. त्याचा गुणधर्म आणखी त्यांना चांगल्या पद्धतीनं बघायला मिळतो. हे नित्य सेवन केलं तर तुम्हाला हे हृदय विकार ज्यामुळं होतं, जी कारणं मी तुम्हाला सांगितली वर्णन करून, ती कारणं तुम्ही थोपवू शकता. आणि ही जर तुम्ही कारणं थोपवून धरली तर काय होणार आहे, तुम्हाला संभाव्य हृदयविकार होणार नाही. त्यामुळं ही जी औषधी, सोपी औषधी, घरामध्ये सगळ्यांच्या उपलब्ध होऊ शकणारी, सहज घेता येणारी अशी सकाळच्या वेळेला तुम्ही घ्या. जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती अनेकांना तुम्ही शेअर करा. ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर शाकल्य कट्टा हा माझा चॅनल जर तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन हे फुकट असतं. बऱ्याच जणांना सबस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये आपले काय पैसे जातील का असा एक भास होतो. असं काही नाहीये, हे मोफत असतं सबस्क्रिप्शन. धन्यवाद.